जय शिवराय मित्रांनो स्कॉलरशिप फॉर्म तुम्ही भरलेला असेल तर तो डाउनलोड कसा करायचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवरती जायचं आहे। गुगलवरती गेल्यानंतर तिथं महाडीबीटी असं सर्च करायचं आहे। महाडीबीटी सर्च केल्यानंतर महाडीबीटी लॉग इनवरती क्लिक करून येथे तुम्हाला महाडीबीटीवरती क्लिक करायचं आहे। वेबसाईटचा इंटरफेस आपल्यासमोर अशा प्रकारे इथे ओपन होणार आहे। ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकंट लॉग इन हिअरवरती इथे तुम्हाला तुमचा यूजर नेम आणि इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा जो काय आलेला असेल तुमचा तो कॅप्चा टाकायचा आहे। चला तर मी टाकून घेतो। कॅप्चा टाकून झाल्यानंतर मित्रांनो लॉग इन हिअरवरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन हिअरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं फॉर्म इथे ओपन झालेला आहे। प्रोफाईल तुम्ही पाहू शकता। इथं तुमचं वरती नाव वगैरे आलेलं असेल। त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता फॉर्म डाउनलोड करण्यासाठी आपल्याला लेफ्ट साईडला पाहू शकता खूप सारे ऑप्शन आहेत। त्या ऑप्शनपैकी तुम्हाला तिथे माय अप्लाइड स्कीममध्ये इथे जायचं आहे। माय अप्लाइड स्कीममध्ये तुम्ही तुमचा फॉर्म पाहू शकता। तिथं ॲक्शनमध्ये पाहू शकतात कॅन्सल। जर तुम्ही कॅन्सल करायचं असाल तर तिथे तुम्ही कॅन्सल पण करू शकतात। त्याच्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकतात तर मित्रांनो इथे व्ह्यू फॉर्मवरती क्लिक करायचं आपल्याला। व्ह्यूवरती इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर पूर्ण फॉर्म तुम्हाला इथे दाखवला जाईल। पूर्ण डिटेल तुम्ही इथे तुमची पाहू शकतात। स्क्रोल करून खाली यायचं आहे मित्रांनो। स्क्रोल करून खाली आल्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा आहे किंवा प्रिंट करायचा आहे तर खालती ऑप्शन दिलेला आहे प्रिंटवरती इथे तुम्हाला हे करायचं आहे। प्रिंटवरती केल्याच्यानंतर मोबाईलमध्ये जर करत असाल अशा प्रकारे तुमचा फॉर्म इथे ओपन होणार आहे। तर सेव्ह कसा करायचा त्यासाठी मित्रांनो इथे तुम्हाला सेव्ह ॲज अ PDF इथं वरती तुम्ही पाहू शकतात सेव्ह ॲज अ PDF ऑप्शन आहे। सेव्ह ॲज अ PDF वरती क्लिक करायचं आहे। तर तिथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो सेव्ह ॲज अ PDF केल्याच्यानंतर इथं राईट साईडला तुम्ही पाहू शकता PDF आणि डाउनलोडचा एक ॲरो दाखवला गेलेला आहे। त्या ॲरोवरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। ॲरोवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला तो फॉर्म सेव्ह ज्या फोल्डरमध्ये फॉर्म सेव्ह करायचा आहे त्या फोल्डरमध्ये तो फॉर्म तुम्ही इथे सेव्ह करू शकतात। अशा प्रकारे इथे याला रिनेम पण करू शकतात। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचा EBC फॉर्म किंवा स्कॉलरशिप फॉर्म अशा प्रकारे डाउनलोड करून सेव्ह करू शकता आणि प्रिंट काढून जर तुम्हाला कॉलेजमध्ये ऑफलाईन सबमिट करायचं असेल तर ऑफलाईन पण सबमिट करू शकतात। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।